भूक लागली, भूक लागली, भूक. करायचंय जेवण. अरे करायचंय तुम जेवण द्या इकडे. असं 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 बसून लगेच होते रे. जेवायला वाढा, जेवायला वाढा. भूक लागली. लय लागल्या. आमचं ना आज पेशंट एकदम असं मऊ झाले. हे थांबलं जरा. नको स्टाईलवर सांगू देऊ. काय? स्टाईलवर सांगू. थंडी ना कोल्हापूरमध्ये खरंच एवढी थंडी पडली ना. सगळीकडे. सगळीकडे आहे. आपल्या नाशिकला, सातारा आपल्या इकडे असतं. आणि आता सातारा. साताऱ्यामध्ये आपल्यापेक्षा बरोबर 10च्या खाली असं पाणी. आणि सकाळपासून तर एवढं असं हालत बेकार झाले. त्याच्यामुळं माझा नवरोबा पडलाय आजारी. कसं व्हायले मग हे काय का अंगात आहे की काय तुमच्या असं कसं व्हायला असं कसं तर झालं कसले काढतो बघ. तू घरात असून तुला काय वाटतं ना बाहेर जाऊन जाऊ हा लागते की थंडी. रस्त्यावर जाऊन उभा नसतो रस्त्यावर जाऊन उभा. मागचं हे केलं, सगळं बंद केलं. हा. आवाज लावून टाकलं. एवढी थंडी वाजते. आम्हाला जेवण आलं. आणि जेवण तर होणारच. आणि आणि तिने असं बसलाय असं बसल्या म्हणजे जेवण हे बघ, एक तर माझी तर कपॅसिटी अजिबात नाही की बाबा कट्ट्यावरती उभं राहून वगैरे जेवण करायची. मला बसून थंडी. कर, पण आमचं पण नाही आणि सोडजी तूच ते काय टोमॅटो सगळं घाल इतर पटापट. घाल जाऊन येतो ते सगळं घालेल. तुम्हीच करा की मी जातो बाजूला. तूच कर. आमच्याकडे आज काय माहितीये का जेवायला वर फाटा वार वाटाणा. कारण की सीझन चालू झालाय, वाटाण्याचा सीझन चालू झालाय. वर फाटा आणि तुम्हाला मी आमच्या घरातलं जेव्हा सीझन चालू असते तेव्हा वाटाण्याचं एक मेनू, सेट मेनू असतो ना, तो सांगते. सकाळी वाटाणा, संध्याकाळी वाटाणा, पनीर वाटाणा, फ्लावर वाटाणा, बटाटे वाटाणा, नुसता वाटाणा. गाणं ट्रेनला सुका वाटाणा, मसाला वाटाणा. असा ना फक्त आणि फक्त सगळ्यात नुसतं वाटाणा वाटाणा हा सगळ्यात चालू आहे. तर आमच्या इथे आता वाटाणा आहे तो 80 रुपये किलो आहे. तुमच्याकडे वाटाणा कसा आहे, कसा किलो आहे ते सांगा. मस्त आहे, हिरवागार आहे, अजून थोडासा कवळा आहे है ना, म्हणजे असं पूर्ण भरलेला नाही. त्याच्यामुळे स्वीट असा लागतो, गोड गोड लागतो. मला कडवा आणि भक्ती वाटाणा खात नाही. आणि हे दोघं वाटाणा हे भक्ती पनीर पण खाणार नाही. आज मी पनीर ती घालणार आहे सर. मी भक्ती ताटात जाता का मध्ये आज मी पळून आल्यावर मला जाम भूक मी लागल्या सांगितलं की सगळं पनीरचा एक मोकळं तुकडा पडलं. सुद्धा मला घालणार. बोलीस ना? अशी भुक्यावलेत की नाही, जसं की ह्यांना मी ना एक 8 दिवस उपाशी ठेवलेत. असं नुसतं भूक 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 करायला आज तर मी 4 डबे दिले आहे. भूक लागते. आणि दिवसात प्रचंड भूक लागते. 4 डबे दिले मी आज. आज भक्तीचं काय होतं बा, किती कसा नंबर आला? म्हणजे सांगतो. 2च दिले. 2च नंबर आले. बस कशात आला, कशात आला? बिस्ट्रो मध्ये आला आणि 100 तिथे आले. आणि रिले मध्ये फेकायचं असं रिले मध्ये. 3 ह्याच्यात आला ना नंबर तुझा. हा, मग त्याच्या 3 नंबर रिले खुशीमध्ये- म्हणजे आमचा ग्रुपच पूर्ण जिंकला. ग्रीन ग्रुप छान. शेवटला VIP तुम्ही ना आता ग्रेव्ही वाली बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर कशी बनवणार माहितीये का? तुम्ही कशी बनवता मला कमेंट करून सांगा. हे ह्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कारण की हे यांचं चालूच होईल. तर मी ना इथे काय करू, हे भाजीचा व्हिडिओ वेगळा करू का, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू कशी करणार आहे ते थोडक्यात सांगतेच आता. तर ना कांदा भाजून घेतलाय. उठली आमचा बोल संपलेला आहे. आम्ही उठतो. कणकणी आली आहे त्यांना, म्हणजे आता ना असं झोपावं असं वाटायलंय. मीच त्यांना म्हटलं 1-2 मिनिटं बसा म्हणून. थंडी पण आहे आणि त्याच्यात ऑफिसमध्ये बाहेर फिरावं लागतं, त्याच्यामुळे वाऱ्यातून लोड झाले त्यांना. तर इकडे मी कांदा टॅमॅटो खूप सारा घेतलाय. त्याला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला थोडासा, खूप सारी कोथिंबीर, हे सगळं घालून छान भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर वाटाणा, बटाटा, पनीर वगैरे घालून एक 10 ते 15 मिनिटं मिडियम गॅसवरती मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे. आणि काय होते ना, ते माझं जे रोजचं काम झाले त्याच्यामुळे रोज मी एकच काय बनवू, त्याच्यामुळे ना व्हिडिओ असं स्पेशल असं काय बनवत नाही. हे एवढंच घालून आता मी भाजी करणार. गॅस बंद केला कारण की ह्याचा फोडणीचा आवाज माझ्या आवाजपेक्षा जास्त येत होता म्हणून. तर चलो पटकन आता ना भाजी करून घेते. आणि हो,
कमेंट कराल की काय हे गावंडळ सारखं सगळं खाली वगैरे घेऊन बसले. पण खरं सांगू का, मला खाली बसून जेवण बनवायला एकतर आवडतं आणि सेकंड म्हणजे आज खूपच थंडी आहे. असं ना पाय ठेवायला खाली होत नाहीये. त्याच्यामुळे ना एक होतं म्हणजे खाली बसून निवांत आपलं गरमागरम अशी धग शेकत जेवण केलेलं जरा बरं वाटतं. त्याच्यामुळे मी आज खालीच बसले. तर चलो, सगळ्यांना भूक लागली, पटापट बनवून घेते अगोदर भाजी. कारण बाकीचं झालंय माझं. इकडे मी चपात्या वगैरे बनवून ठेवले, फक्त भाजी राहिली होती ह्यांची, तर ती करून घेते. काश्मीर सारखं वातावरण झालेलं आहे.